आमचा 31st चा प्लॅन 31st आहे आज. तर आज इव्हिनिंग झाली आहे आणि अजूनही प्लॅन झालेला नाही काही. आणि हा आमच्या इंस्टाग्रामला आता 49 फॉलोअर्स झालेत. तर एक फॉलोअर झाला की 50 होतील. तर वा. तुम्ही आमच्या काय इंस्टाग्रामला calculation फॉलो सांगितले. केलं तर जाऊन बघा. नवीन नवीन रील्स टाकलेले आहेत, प्लीज जाऊन बघा एकदा. जाऊन बघा. ठीक आहे, भेटूयात 2026. बी नाईस विथ मी प्लीज. प्लीज बी नाईस विथ मी. Honest reaction. 2025 was the worst year of my life. खरंच It was actually little good, little tough. It was One eternity later. तर मित्रांनो, वी आर लिटिल बिट लेट. हां, पण तुम्हाला सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि हे वर्ष सर्वांना एकदम सुखाचं भरभराटीचं तुमच्या ज्या काही विश आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. हॅपी न्यू इयर फ्रॉम आमच्याकडून तुम्हाला. हॅपी न्यू इयर. थोडा नर्वसनेस येतोय बट तुम्ही आमची रील बघू शकता न्यू इयरची. हा ब्लॉग आम्ही शूट नव्हता केला. ब्लॉग तर शूट नाही करू शकलो. फर्स्ट जनचा ब्लॉग नाही आमच्याकडे. पण माहीत आहे आम्हाला हे तो म्हणजे फर्स्ट जनला नाही जाणार पण येईल म्हणजे 3rd 4th पर्यंत हा ब्लॉग तुमच्यापर्यंत 5 दिवस तर न्यू इयर चालतोच ना ब्रो. हा थोडं लेट येईल पण सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा न्यू इयरच्या. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर आज जरा ऐश्वर्याची गुड मॉर्निंग लवकरच झाली आहे. तर काल आमचं ठरलं होतं की आज काहीतरी स्पेशल बनवूयात बट बनवतोय ना. हां बनवतोय पण ठरलं आहे लेटली. तर आईला चिठ्ठी लिहून ठेवायची होती. तरी हुशार काय सांगते, मी म्हणत होतो काय लिहू, ती म्हणते पॉवर BI लिही आणि ॲनालिटिक्स लिही. तर असं कसं लिहू चिठ्ठीमध्ये. पूर्ण झोपेत होती, फक्त दाखवत होती की हा बाबा मी जागी. नाही मी ह्याला दाखवत होती की मी जागीच आहे. कारण जागी की आहे, मला फक्त असं नावाला. वाटत होतं की हा पण झोपून जाईल. हा काहीतरी काम करत होता. मग ह्याला जर कळलं मी झोपतीये तर हा पण झोपला असता. आईसाठी म्हणून मला पण लिहायचं सांगत होतं. होती की मी जागी आहे, मी असं टाइमपास बस. करतेय. आईसाठी मला लिहायचं होतं पराठे, तर ही मला लिही म्हणत होती पॉवर BI. तर काय अर्थ आहे या गोष्टीचा. मला वाटलं हा काहीतरी करतोय याचं स्टडी वगैरे. बांगडा घेऊ, बोंबील घेऊ. तुला आवडतात का प्रॉन्स? का नाही आवडणार? कारण मला नाही आवडत. घाबरलो अचानक समोर काय आलं. खरंच कोळंबी खायचं. वाय नॉट. कोळंबी लॉब झालं रे. किडा का माशी गेली होती तोंडात. माशी माशी हा बघू. गेली आता ती तिकडे. आता तोंड दाखवते माझं. गाईज आता जे फिशसाठी सामान लागणार आहे राईस, रवा, कोकम आम्ही सगळं कलेक्ट केलंय. ते तिकीट ठेवून आता. अरे काढू तू, जाऊ दे. होतं कधी कधी. ठीक आहे मासे पण आहेत. थांब, ओपन करावे लागेल. वेट. सगळं फिशचं सामान इथे ठेवतोय आम्ही गाईज. कारण की तेजस सगळं हातात नाही पकडू शकत. How would I? एक कॅप का नाही घातली रे? अरे यार शिट, कॅप विसरूनच गेलो. अरे रोजच विसरतो तू. मला तर खूप सांगत होता कॅप का वर घ्यायची आहे, का तुला कॅब हवी आहे. हा घालायची ना आता. अगं आपण इकडे गेलं की घालू शकतो, तिकडे घालू शकतो. काय घेतो इथनं? समोसाज. फिश पण, समोसा पण. काय काय करतो तू पेमेंट करताना? काय नाही, करून आली. पेमेंट करताना आपण काय मागतो? QR द्या म्हणतो. हे काय मागते? स्कॅनर द्या. नाही मी ट्राय करते, मी QR मागेल. हा मला एवढं कन्फ्यूज करतो. मी कधी कधी स्कॅनर पण मागते मग चुकून. गाईस तेजस बघा कसं सामान घेऊन चाललंय. आणि राईस कुठे ठेवलाय बघा.
चालू आहे. हे सगळं तो करतोय फीससाठी. मेहनत का काम है भाई. तुझे आता है पर आता है, थोड़ा बहुत आता है. आई शपथ. ॲज इट इज निघाला खूप चुकला. टाकलं निघालं. एकदम सॉर्टेड निघालं. हा महाकालेश्वरचा नारळ आहे, माझ्या मित्राने आणला होता. हा पप्पांना दे खायला. काय बनवली? करीसाठी काहीतरी करू ठीक आहे. वास काय ॲक्टिंग आहे. किती दिवसांनी आलीस आज किचन मध्ये? हा कांदा अंदाजे किती दिवस झाले? कांदा झाला. बनवते काय पण आता हे जे तेजस्वी फोडलंय काय हे? नारळ. अतिउत्तम प्रकारे फोडलेलं आहे, एकदम बेस्ट पद्धतीने फोडलेलं आहे. फोडलंय म्हणून. गुड. आता काय टाकू? लसूण. हे काहीतरी हे काय आहे? त्रिफळ ना? त्रिफळ समथिंग टाकू. त्रिफळ पण टाकेल. स्मेल येत नाही त्याच्याने. हां बरोबर. असं काहीतरी आहे, मला पण माहित नाही. हे पण होईल का? हे काय धणे. धणा. धणा चवीनुसार. चवीनुसार. कारण की आम्हालाही माहित नाही किती टाकायचं आहे. हे बघा, हे काय? प्रथम मिरचीच आहेत. ह्याच्या खाली काय आहे? बोंबील. त्याचं आम्ही ठेवले जरा पाणी काढायला. ओके, दोन मिरची बस काही नसताना. 2 तिखट बस. 2 बस. बाकी 2 या. बनवायचं कमी, ॲक्टिंग जास्त करायची. हेच मोठं आहे ब्लॉग्स विथ ऐश्वर्या. 2 या मिरच्या टाकायच्या. आता रे आता हळद. हळद. हळद टाकायची चवीनुसार कारण की मलाही माहीत नाही किती. हळद झाली की अजून काय लागेल? अजून काय लागेल? अजून आता बस झालं. आता हे मिक्समध्ये पुढची स्टोरी नंतर सांगू. बाय. हे माशातलं बाळ आहे. अच्छा हे अंड आहे का? बोंबल काय टाकू का रे? बांगड्याचं नाही अजून उकळी आली का बघ. उकडी झालंय ब्रो. झालंय तेल. एकच टाकू बारीक तापला असेल तर. तड तडा तड. प्रॉन्स अगेन प्रॉन्स. आग से खेल, आग से खेल. तोपर्यंत बसला चटका. सो गाईस आज मेहरबानी आहे खूप जास्ती. विदाउट ग्लोव्स भासती आता त्यांना. ग्लव्स घालून कोण भासतं? गरमी जवळ त्याचे प्लास्टिक किलो राहील का ते? अय सायनिस्ट सायनिस्ट. एवढं वर पकडती मी. बघ ना काय वर म्हणून करते मी ते? एवढे तडतडकावर करता येते. अरे हातलं पाणी पडतंय ना, घालू दे ना ग्लोव्स. कुठे आहेत ते ग्लोव्स? बघितलं तुझे ग्लव्स. बघा काय हात फोटो बघितले दिसलं. बिर्याणी वा बिर्याणी कोणी पाठवली? माहिती तूच तर आणली. मीच घेऊन आलो आणि मीच विसरलो. मला खूप आवडते बिर्याणी. किती छान दिसते आणि किती टेम्पटिंग आहे. येस टायगर कसं आहे? मला माहिती आहे माझ्या बायकोच्या हाताला सवय, बट स्टील ट्राय करावं लागेल टेस्ट करून. खूप भारी झाले. वा माझ्या हातून तुला हे सगळं नाही. राईस त्याला सार. सार आणि फिश आणि बोंबील आणि प्रॉन्स फ्राईड. ही आहे बिर्याणी आणि हे आम्ही सर्व केलं आहे. गाईस हॅलो. तर आज आम्ही फिश मधूसाठी पण बनवले आहेत आणि तिला माहीतच नाही. तिला माहीत नाही आहे पण आम्ही तिच्यासाठी सरप्राईज म्हणून तिच्यासाठी फिश घेऊन चाललो आहे आणि जस्ट कॉल केला तिला तर ती ऑफिसला होती आणि बोलली की पोहोचते घरी आणि आम्ही पण आता निघतोय आणि मग तिची रिॲक्शन पण विचार करूया. काय मधू? अरे हा ह्यांना तर माहीतच नाही. तर मधू माझी रूममेट होती आधी आणि माझी फ्रेंड आहे मधू. ठीक आहे गाईज आम्ही पोहोचलोय आणि मधूच्या लिफ्ट मध्ये. मधूच्या म्हणजे मधूच्या सोसायटीच्या. मध्ये बघते आम्ही काय आणलंय. फिश. हा तुला कसं कळलं? मी कालच तुला व्हिडिओ पाठवला होता फिशचा बघितला युट्यूबला. नाही बघितला मी पण. मला खाऊ वाटत होती. गाईज आम्ही आता चाललो आहे ताईकडे आणि तेजसच्या हातात तुम्ही एक बॅग बघत असाल. तो आहे आमचा वेडिंग अल्बम. तो मिळेल कधी? अच्छा तू चालू केलंय? हो मिळेल कधी कशाला. त्याचा तुम्हाला लवकरच रिव्ह्यू मिळेल. कसा आहे काय आहे रिव्ह्यू नाही तुम्हाला पण बघायला मिळेल. येस. आणि येस ऑन दिस नोट वी आर एंडिंग दिस ब्लॉग. बाय बाय. बाय. अँडी अँडी कोण आहे? and if you like please share
शेअर तू म्हण ना यार. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.